तर राष्ट्रवादी काँग्रेसनं 2 जागांवर विजय मिळवलाय। नाशिकमध्ये शिवसेनेला धक्का बसलाय। नरेंद्र दराडेंचा पराभव झालेला आहे। तर भाजप 11, शिवसेना 3 आणि राष्ट्रवादी 2 असा विजयाचा आकडा आहे। सगळे 17 निकाल आता विधान परिषदेचे हाती लागलेले आहेत। तर जळगावमधून आता काही दृश्य आपण पाहतोय। ठिकठिकाणचे दृश्य आता हाती येत आहेत। महायुतीच्या या सगळ्या कार्यकर्त्यांचा जल्लोष सगळीकडे सुरू आहे। महायुतीला अभूतपूर्व असा विजय मिळालेला आहे। महायुतीच्या सगळ्याच नेत्यांनी हा दावा केलेला होता की सगळ्या जागांवर आमचाच विजय होणार आहे। आणि आपण पाहतोय निकाल काय लागलाय। जळगावमध्ये महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन हे विजयी झालेले आहेत। 577हून अधिक मतांनी त्यांचा विजय झालाय। महाविकास आघाडीचे शरद तायडे यांना 5 मतं मिळाल्याची माहिती आहे। थोड्याच वेळात या निकालाची अधिकृत घोषणा होणार आहे। मात्र जळगावमध्येही महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय। खरं तर जळगावमध्ये ही बंडखोरी झाली होती, मात्र त्यानंतर रेश्मा काळे यांनी माघार घेतल्यानंतर आपल्याला त्याचं रूपांतर काही मतदानावर त्याचा परिणाम होताना दिसला नाही, जसा परिणाम नाशिकमध्ये झाला। पुढची महत्त्वाची अपडेट नांदेडमधून। नांदेडमध्ये भाजपचे उमेदवार अमरनाथ राजूरकर हे विजयी झालेले आहेत। भाजप उमेदवार अमरनाथ राजूरकरांना 339 मतं मिळाली आहेत। आघाडीवर कृष्णा पाटील आष्टीकर, आघाडीचे उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर यांना 80 मतं मिळाली आहेत। महाविकास आघाडीचे ते पुरस्कृत उमेदवार होते। नागेश पाटील आष्टीकरांचे ते पुत्र आहेत आणि कृष्णा पाटील आष्टीकरांवर सुषमा अंधारे यांनी जोरदार टीका केलेली होती। त्यामुळे जरी ते महाविकास आघाडीचे उमेदवार असले तरी त्यांच्यावर काही सवाल उपस्थित करण्यात आले होते। भाजपचे उमेदवार राजूरकरांचा विजय झालाय। तर धाराशिवमधून अपडेट येते। खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या बंडाचा महाविकास आघाडीला फटका बसलाय का, असा सवाल उपस्थित होतोय। विधान परिषद निवडणुकीमधल्या महाविकास आघाडीची 150 मतं फुटलेली आहेत। महायुतीचे भाजपचे उमेदवार बसवराज पाटील यांना 845 एवढी जास्त मतं मिळाली आहेत। 721 मतांनी बसवराज पाटील हे विजयी झालेत। आपले प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके सध्या आपल्या सोबत आहेत। अप्पासाहेब, एवढ्या मोठ्या फरकानं खरं तर महायुतीचे उमेदवार विजयी होतात। खरंच महाविकास आघाडीला ओमराजे निंबाळकर यांच्या बंडाचा फटका बसलाय का? माधवी, महायुतीचे जे उमेदवार आहेत बसवराज पाटील यांचं पारडं खरं तर पहिल्यापासूनच जड होतं। त्याला अनेक कारणं होती। महायुतीतल्या नेत्यांचा समन्वय, प्रचाराची राबवलेली यंत्रणा, यामुळे त्यांचा विजय निश्चित होता। मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात जो विजय झाला त्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। महाविकास आघाडीच्या मतामध्ये ही मोठी फूट पडलेली आहे। आता ओमराजे निंबाळकर यांच्या बंडामुळे ही मतं फुटली की महाविकास आघाडीमधला समन्वयाचा अभाव, यामुळं हा चर्चेचा विषय आहे। मात्र महाविकास आघाडीच्या मतांमध्ये मोठी फूट झालेली आहे। आपण जी प्रचाराची यंत्रणा बघितली तर त्यामध्ये महाविकास आघाडीची एकवाक्यता दिसत नव्हती। उमेदवार